भारतीय जनता पार्टीने कधी हिंदू राष्ट्र अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतली. ती घेताना सुद्धा त्यांचा हिंदू या शब्दाकडे बघण्याचा एक व्यापक अर्थ. त्यामुळे आमच्या अजेंड्यावर आम्ही कधी हिंदू राष्ट्र या पद्धतीने हा विषय आणलेला नाही. आम्ही बाबासाहेबांच्या स्वप्नातलं घटनाकारांनी मार्गदर्शक सूत्रांमध्ये जे जे सांगितलं आहे ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. लोक आम्हाला संकुचित म्हणजे काश्मीरला 370 हे हटलं पाहिजे हे लिहिलेलंच होतं. आम्ही हटवलं म्हणजे काय, आम्ही घटनाकारांचं स्वप्न सत्यात उतरवलं. एक कार्यकर्ता वर्ग असं आपण म्हणू की तो मोठ्या संख्येत आहे की हा शिवराजजींकडून आपल्या अपेक्षांचा भंग झाला अशा भावनेमध्ये नक्की होता, यात काही शंका नाही. एकदा एका निवडणुकीत एका उमेदवारांनो प्रेशर कुकर दिले आणि सांगितलं की झाकण मी निवडून आल्यावरती ही रेवडी आहे. अशी ही चर्चा होती की मोदी आणि शाह हे बाकी कोणाचंच ऐकत नाहीत, अगदी संघालाही जुमानत नाहीत. विरोधक देखील उलट आम्हाला हा प्रश्न विचारतात की तारीख नाही बताएंगे. त्यांनी तर एक घोषणाच केली त्याची, मंदिर वही बनाएंगे तारीख नाही. हां, तर आम्ही तारीख नुसतीच सांगितली असं नाही, तर त्या तारखेला प्रतिष्ठापना करतो. राम मंदिराच्या बाबतीत एक विधान केलं गेलं, परंतु ती चूक होती. नेहरूजींनी विरोध केलेला असतानाही राजेंद्र प्रसाद हे सोरटी सोमनाथाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर उद्घाटनाला गेले. तीच भावना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना करतील त्या. ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये आजही चर्च ऑफ इंग्लंड करून सदस्य नियुक्त होतात, सुमारे 35 ते 55. आपल्याकडे सांगा मला, कोणी शंकराचार्य नियुक्त करतं संसदेमध्ये? की 75 नंतर घरी बसा असा तुम्ही नियम केलाय असं जे तुम्ही म्हणताय, माझ्या ऐकिवात असा नियम नाही. संघटनेत असा कुठलाही नियम नाही. नमस्कार. बोलबेडूच्या मुलाखतींच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत विनय सहस्रबुद्धे सर, ज्येष्ठ राजकीय विचारवंत, भाजपचे वरिष्ठ नेते. सर, खूप स्वागत आहे. आणि अनौपचारिकपणे आणि औपचारिक दोन्ही पद्धतीने आपण गप्पा मारू. तुम्ही मला बोलावलंच आणि बोलबेडूबद्दल मी खूप ऐकून आहे, पण असं येण्याचा आणि बोलण्याचा प्रसंग आला नव्हता, त्यामुळे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सर, तुम्ही थिंक टँक आहात आम्हाला माहिती आहे, त्यामुळं मोकळेपणाने भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत, पॉलिसीज आहेत, त्याच्यावरती पण तुम्ही बोलावं अशी आमची अपेक्षा आहे. अर्थातच सुरुवात करूयात. आत्ता जे नुकतेच 5 राज्यांचे निकाल लागले, त्याच्याबद्दल आधी खूप बोललं गेलं, आताही खूप बोललं जातं आहे. पण मला तुम्हाला म्हणजे ते एक सरळ थेट प्रश्न विचारायचा आहे की आता 2024च्या लोकसभेला काही फार दिवस राहिलेले नाही आहेत. म्हणजे राम मंदिराचं उद्घाटन 22 जानेवारीला होईल, नंतर फेब्रुवारीमध्ये वोट अँड अकाउंट येईल आणि आचारसंहिता लागू होईल. तर ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी म्हणाले की हॅट्रिक की गॅरंटी 3 वेळा, 2014, 19, 24. पण काही जणांना असं वाटतं की नाही, अजूनही हा जो काही 3-4 महिन्याचा काळ आहे याच्यामध्ये काही होऊ शकतं, या निकालाचा आणि 24च्या याचा काही संबंध नाही. तुमचं काय मत आहे याच्यावरती? तसं भाजप कायमचा आवाज असतो, काही कुठली निवडणूक तो गृहीत धरत नाही, तरी पण तुम्हाला ही गॅरंटी वाटते? नाही, असं आहे, 2-3 कारणांमुळे मला ती गॅरंटी वाटते. एकतर कसं आहे की तिन्ही राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कमीत कमी मध्य प्रदेशामध्ये निश्चितपणाने ज्याला आपण कन्व्हेन्शनल आपल्या थिंकिंगनुसार, आपल्या विचारपद्धतीनुसार एक अँटी इन्कम्बन्सी म्हणतो, ती तिथे साचलेली असण्याची, जमा झालेली असण्याची खूप शक्यता होती. परंतु विविध पद्धतीने राजकीय आणि प्रशासनिक अशा ज्या काही एक प्रकारे नव्या भूमिका स्वीकारल्या गेल्या, नवे उपक्रम राबवले गेले, त्यातनं हा प्रस्थापित विरोधी असा जो स्वर असतो तो अतिशय निर्बल झाला एक प्रकारे, आणि त्याच्यावर आम्ही मात करू शकलो, पहिली गोष्ट. दुसऱ्या बाजूने असं लोकांना वाटत होतं की राजस्थानात जरी एकदा ह्या पक्ष एकदा तो पक्ष असं असतं तरी यावेळी तसं होणार नाही. याही समाजाला आपण तिलांजली दिली एक प्रकारे, आणि तिथे पुन्हा सत्ता परिवर्तन झालं. आणि जिथे भारतीय जनता पार्टीला विजय मिळणं खूप अवघड आहे असं वाटत होतं, त्या छत्तीसगडमध्ये देखील आपण विजय मिळवू शकलो आणि नवीन मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे तिथे झाले. या तिन्ही राज्यांमधनं जो काही संदेश मिळतो आहे तो मला असं वाटतं की त्याचं 3 पद्धतीने त्याच्याकडे बघता येईल. पहिली गोष्ट अशी की राज्यांच्या निवडणुका जरी असल्या तरी केंद्राच्या कामाची छाया त्याच्यावर आहे, आणि त्या प्रभावामुळे एक प्रकारे राज्यांमधला आमचा विजय सुकर झाला. केवळ त्यामुळे झाला असं कधीच नसतं,
परंतु त्यामुळे तो सुकर झाला. डबल इंजिन पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की लोकांना विकास या संकल्पनेभोवती राजकारण गोंफलं जाणं ही प्रक्रिया लोकांनी स्वीकारलेली आहे. आत्तापर्यंत लोक म्हणजे विकास नावाच्या गोष्टीची खूप टिंगलटवाळी पण झाली. विकास कशाला म्हणतात, विकास आज रडला, खूप विकास त्याच्यावर विनोदही झाले, ते ठीक आहे. परंतु एक आकांक्षावान भारत उभा राहतो आहे की आम्ही देखील स्वप्न पाहू शकतो आणि ती सत्यात आणू शकतो, याची एक खात्री झालेला हा जो आकांक्षी भारत आहे त्याच्या संकल्पनेमध्ये विकासाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. हे या तिन्ही निवडणुकांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व, त्यांची विश्वसनीयता आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा आपल्या पूर्ण होतील ही जनतेला असलेली खात्री. या तिन्हीमुळे मला असं वाटतं की या तिन्ही राज्यात आम्ही विजय मिळवू शकलो आणि आता लोकसभेचा विजय त्यासाठी आवश्यक अशा प्रकारचा वातावरणाचा मूड हा तयार करण्याचं काम या तिन्ही निवडणुकांनी केलं. सर, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा म्हटला की जी अँटी इन्कम्बसी होती तर ती तुम्ही एक प्रकारे प्रो इन्कम्बसीमध्ये परिवर्तित केली. तर ही खूप मोठी गोष्ट आहे असं वाटतं, कारण 20 वर्ष हा काही तसा कमी पिरियड नाही. आणि जर नीट बघितलं तर सुरुवातीला शिवराज सिंग चौहान यांच्यातसुद्धा सुद्धा असे रिपोर्ट्स आले की उबगले आहेत त्यांना, कदाचित जनता किंवा इव्हन भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव देखील नव्हतं किंवा काय. तर तुम्हालाही असे काही रिपोर्ट्स होते? कारण असं म्हणतात की मध्य प्रदेशचा जो विजय आहे तो अक्षरशः एखादी हारलेली मॅच जिंकावी किंवा एखाद्याच्या घशातनं घास करावा अशा पद्धतीनं. तर हे असं झालं होतं का खरोखर की ती मॅच कुठंतरी हरली होती किंवा जसं म्हटलं की, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तर ते जाणून घ्यायचं की हे प्रो इन्कम्बसी टू अँटी इन्कम्बसी मध्य प्रदेशमध्ये कसं घडलं? नाही, 2-3 पद्धतीने त्याच्याकडे विश्लेषण करून पाहता येईल आपल्याला. पहिली गोष्ट अशी की ज्यावेळी एकच माणूस सत्तेवर वारंवार येतो, असतो, राहतो, त्यावेळी जनतेच्या तर असतातच, पण कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा निर्माण होतात. कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की तुम्ही जरूर मुख्यमंत्री व्हा, पण मलाही काहीतरी करा. आणि हे स्वाभाविक आहे, राजकारणात आकांक्षेसाठीच माणसं येतात. आणि त्यामुळे एक कार्यकर्ता वर्ग असं आपण म्हणू की तो मोठ्या संख्येत आहे, हा शिवराजजींकडून आपल्या अपेक्षांचा भंग झाला अशा भावनेमध्ये नक्की होता, यात काही शंका नाही. आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की कदाचित अँटी इन्कम्बन्सी होईल, आपली संघटनाच इतक्या ऊर्जेने काम करणार नाही, अशा शक्यता वाटत होत्या. परंतु गेल्या 6 महिन्यांपासून, विशेषतः एप्रिलपासून शिवराजसिंग चौहान यांनी वातावरण पलटवलं. त्यांनी जी योजना आणली होती लाडली बहिणा, ती योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारंवार मध्य प्रदेशात झालेले प्रवास, दौरे आणि संघटनेची नव्याने केलेली मांडणी, डागडुजी, जिथे जिथे नाराज घटक होते त्यांना सांभाळून घेण्याचे झालेले प्रयत्न, या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की तथाकथित अँटी इन्कम्बन्सीला आम्ही प्रो इन्कम्बन्सीमध्ये एक प्रकारे रूपांतरित करू शकतो. याचबरोबर सर बघायला मिळालं यावेळेस की केंद्रातले जे नेते आहेत, खासदार किंवा मंत्री, त्यांना देखील विधानसभेला उतरवलं गेलं. म्हणजे अगदी मध्य प्रदेशचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर कैलास विजयवर्गीय आहेत, नरेंद्र तोमर आहेत. तसं बघायला गेलं तर एक प्रकारे रिस्क पण होती याच्यामध्ये. राजस्थानमध्ये पण ही स्ट्रॅटेजी आपण वापरायचं. ह्याच्याबद्दल विचारायचं आहे की हे कारण हे पण एक प्रकारे धक्कातंत्रच आहे. तर याबाबत कशा पद्धतीनं म्हणजे आडाखे बांधले गेले होते, कारण याच्यामध्ये रिस्क फॅक्टर होता, तर त्याच्याबद्दल काय विचार झाला? असं मला असं वाटतं की लोक ज्याचं सहजगत्या आणि स्वाभाविकरित्या धक्कातंत्र असं वर्णन करतात, ते एक प्रकारे राजकीय संघटनांच्या अंतर्गत जे प्रयोगशीलतेने आपण काम केलं पाहिजे, ही जी भाजपची धारणा आहे, त्याचं हे एक प्रकारे प्रत्यंतर आहे असं मला वाटतं. तसंच जर पाहिलं, मी जरा इतिहासात जातो, केशुभाई पटेल यांच्यासारखा एक दमदार नेता, पटेल समाजाचा नेता, हा गुजरातमध्ये राज्यवट त्यांची सुरू असताना, राज्य करत असताना ते 2दा निवडून आलेले होते. परंतु काही घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांना बदलून नरेंद्र मोदी यांच्यासारख्या, ज्यांनी एकही निवडणूक आयुष्यात लढवलेली नव्हती, अशा माणसाला तिथे मुख्यमंत्री म्हणून पाठवणं हा देखील एक प्रयोगच होता आणि धाडसच होतं एक प्रकारे, असं म्हणायला काही हरकत नाही. पण मला असं वाटतं की राजकारणात रिस्क टेकर्स जे असतात त्यांच्या मागे जनता उभी राहते. धोका पत्करून निडरपणे, निश्चयी प्रवृत्तीने सामोरं जाणं परिस्थितीला, याच्यासाठी देखील एक मानसिकता असावी लागते. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने इतके प्रयोग केले आहेत आणि आपल्याला माहितीच आहेत सगळे की गुजरातमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळच एक प्रकारे बदललं,
मागे दिल्लीमध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या तर सर्व सिटिंग नगरसेवकांना घरी बसवलं. आता हे लोकसभेत आणि केंद्रात काम करणाऱ्या लोकांना राज्यामध्ये पाठवलं. हे सगळे प्रयोग आहेत आणि मला असं वाटतं की एखादी जीवमान संघटना जी आहे, जी जिवंत संघटना आहे, तिला असे प्रयोग करावे लागतात. चांगली गोष्ट अशी की भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक आरोग्याची स्थिती मजबूत असल्यामुळे त्याला असे प्रयोग करता येतात. सगळ्याच पक्षांना हे जमत नाही, पण भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक आरोग्य खऱ्या अर्थाने बांधणी ही मजबूत असल्यामुळे फिरवणे वगैरे म्हटलं असंच म्हणू आपण त्याला. प्रत्यक्षात ते करणं बरोबर काय. एक त्यातला छोटासा मुद्दा मी तुमचा पुढचा प्रश्न येण्याआधी जोडतो की हे वरवर पाहता जो समजा केंद्रात आहे, खासदार आहे, त्याला एकदम आमदार म्हणून येणं हे जरा असं विचित्र वाटू शकतं. मी त्याला अगदी अपमानास्पद किंवा पदावनती असं वर्णन मी त्याचं करणार नाही, पण थोडंसं विचित्र वाटू शकतं. पण अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत मी विचार करतो की भारतीय जनता पार्टीमध्ये ज्याला आपण आदर्शवाद आणि विचारधारा असं म्हणू, त्याच्या संस्काराचं वातावरण अजूनही टिकून आहे. अनेक राजकीय पक्षांमध्ये घराणेशाहीमुळे आणि अन्य प्रकारांमुळे विचारधारा, आदर्शवाद हे बासणात बांधून कुठेतरी माळ्यावर ठेवलेलं आहे. भारतीय जनता पार्टीची चांगली स्थिती अशी की अजूनही विचारधारेची चर्चा होते, आदर्शवादांचा उल्लेख होतो आणि एखाद्याने काही चुकीचं केलं तर त्याला जाब विचारण्याची भारतीय जनता पार्टीत अजूनही पद्धत आहे. बरोबर. सर, तुम्ही जसा नरेंद्र मोदींचा उल्लेख केला की केशुभाई पटेलानंतर तो एक रिस्पेक्ट होता. आत्ता असं बघायला मिळालं की या तीनही राज्यांमध्ये जिथं भाजपनी विजय मिळवला, जी नावं मुख्यमंत्रीपदासाठी आली त्याची चर्चाच कुठं नव्हती. म्हणजे अगदी भले आपण म्हणत संपादक असतील किंवा वरिष्ठ पत्रकार त्यांनासुद्धा याची भनक नव्हती. भजनलाल शर्मा असतील, मोहन यादव असतील किंवा विष्णुदेव साय. आता हे काय एका रात्रीच होत नाही. तर हे विचारायचे की हे जे धक्कातंत्र आहे तर हे कसं ठरतं भाजपमध्ये जो कार्यकर्ता असतो, कारण हे सगळे जे निवडलेले उमेदवार आहेत तर ते अभाविपचे किंवा त्याला एक पार्श्वभूमी आहे अनेक वर्षाची. तर हा जो निर्णय आहे तर याची प्रक्रिया आम्हाला जाणून घ्यायची आहे की हे कोण ठरवतं. ठीक आहे की बाबा केंद्रातनं मंडळ जातं, वरिष्ठ नेते जातात, बोलतात वगैरे हे ते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की वसुंधरा राजेंना एक चिठ्ठी दिली गेली आणि ती चिठ्ठी उघडली, त्यांच्या एक्सप्रेशनवरच कळलं की कदाचित त्यांनासुद्धा ते नाव तिथंच कळलं असेल. म्हणून विचारायचं आहे की हे सगळे जे नेते आहेत, मोठे नेते आहेत, तर यांनासुद्धा याची बनक लागू दिली जात नाही. तर ही प्रक्रिया कशी आहे? नाही, असं आहे की याच्यामध्ये सर्व प्रकारे केंद्रीय नेतृत्व आणि त्या नेतृत्वाची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे असे जे कोणी आमचे 4-5 प्रमुख नेते आहेत ते मिळून धोरणाची दिशा ठरवतात संघटनात्मक बाबींमध्ये सुद्धा. परंतु ज्याला तुम्ही धक्कातंत्र म्हणून एकदम अशा अचानकपणे नावं पुढे येतात त्याबद्दल जे विचारले ना, तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये एक शब्दप्रयोग नेहमी वापरला जातो प्रचारकांच्या बाबतीत, आणि तो त्यांच्याचपुरता मर्यादित असं नाही, तो कार्यकर्त्याच्या बाबतीत आहे. तो असा की आपण पोस्टकार्डासारखा आहोत. पत्ता कोणता टाकायचा ते संघटना ठरवेल आणि ते संघटना जो पत्ता ठरवेल तिथे आपल्याला स्वतःला डिलिव्हर करायचं आहे. ही मानसिकता असल्यामुळे तुम्हाला आठवत असेल आमच्याकडे एक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संघटन मंत्री म्हणून काम करत होते आणि 19च्या निवडणुकीनंतर संघाने त्यांना पुन्हा संघातली जबाबदारी दिली. आता भारतीय जनता पार्टीत असताना स्वाभाविकरित्या राजकारणात एक वेगळं ग्लॅमर आहे, पत्रकार आहेत, मीडिया आहे, आकर्षण आहे, बाकी आणखीन 4 गोष्टी येतात त्याच्याबरोबर. हे सगळं बाजूला ठेवून संघाने सांगितलं म्हणून ते निमूटपणे कुठल्याही प्रकारचं त्याचं वातावरण निर्माण न करता संघाच्या सेवेमध्ये दाखल झाले. आज ते संघाचे एक ज्येष्ठ अधिकारी आहे. हे जसं प्रचारकाची मानसिकता आहे, थोड्याफार प्रमाणात कार्यकर्त्यांची मानसिकता ही आहे. आणखीन एक संस्कार जो संघटनांतर्गत चर्चांमध्ये नेहमी येतो आणि मला असं वाटतं इतर संघटनांमध्येही असेल, पण आमच्याकडे ते मी त्याच्यात असल्यामुळे मला माहिती आहे, ते असं की कोणतंही काम हे कमी महत्त्वाचं नाही. त्यामुळे संघटनेतलं काम असो वा सरकारमधलं काम असो, हे दोन्ही कामं सारख्याच महत्त्वाची आहेत. संघटना मजबूत आहे म्हणून सरकार आलं आहे आणि सरकार आलं आहे म्हणून संघटनेला एक चेहरा मिळाला, एक ओळख मिळाली, एक राजकीय परिचय मिळाला. त्यामुळे यातली जी परस्परावलंबिता आहे, परस्पर पूरकता आहे,
त्याचं भान कार्यकर्त्यांच्यामध्ये निर्माण करणं हा आमच्या प्रशिक्षणाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि त्यामुळे कोणतंही काम कमी महत्त्वाचं नाही ही धारणा असल्यामुळे एक प्रकारे ते अस्तर कुठेतरी मनामध्ये कार्यकर्त्यांच्या असतं. आणि तिसरा भाग असा की ज्याचं उत्तर मोदीजींनीच जागरणला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलं आहे की बरेचदा ज्या कार्यकर्त्यांना प्रकाशझोतात येण्याची संधी मिळते त्याच्या पलीकडे कार्यकर्तेच नाहीत असं लोकांना वाटतं. पण अनाम राहून पडद्यामागे राहून शांतपणे दिलेलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक समूह असतो. आता तो प्रकाशझोतात आला नाही म्हणून त्यांचं कर्तृत्व कमी आहे असं मानण्याची चूक आपण करता कामा नये. आणि म्हणून असे जे कार्यकर्ते होते त्यांना हेरून बाकी सामाजिक आणि अन्य सगळे विषय असतील परंतु त्यांना आम्ही पुढे आणलेलं आहे असा पंतप्रधानांच्या त्या मुलाखतीतल्या बोलण्याचा सारांश होता. आणि त्यामुळे लोकांना ही अचानक आलेली नावं वाटत असतील असं वाटणं स्वाभाविकही आहे. परंतु मी आता आपल्या भजनलाल शर्मांचं उदाहरण घ्या. त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली, जिंकली आणि ते झाले. पण याचा अर्थ त्यांना काही अनुभवच नव्हता का? असं नाही. गेली 1.5-2 दशकं ते आमचे महामंत्री म्हणून काम करत आहेत. सगळ्या प्रकारे संघटनात्मक रचना त्यांना माहिती आहेत. सरकारमध्ये नसले तरी सरकारच्या कामाशी त्यांचा चांगला परिचय आहे आणि त्यामुळे त्यांना ही संधी मिळाली. मोहन यादव हे पूर्वी विद्यार्थी परिषदेत होते, मंत्री होते आत्तापर्यंत. त्यामुळे त्यांना अनुभव आहे आणि सरकार चालवण्याकरता आवश्यक असलेली क्षमता आहे. त्यांना सरकारने पक्षाने संधी दिली. बरोबर. सर, अलीकडं जी भाषा टर्मिनॉलॉजी वापरली जाते त्यामध्ये नवा भारत आहे हा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर हा मोदींचा भाजप आहे स्वाभाविकपणे. म्हणजे वाजपेयींचा भाजप आणि मोदींचा भाजप तुम्ही दोन्ही पाहिलेलं आहे. मला हे विचारायचं आहे, आता याच्यामध्ये चांगल्या आणि नकारात्मक दोन्ही अर्थाने ही टर्म वापरली जाते. म्हणजे लोकांना आवडतं आक्रमकपणा मोदींचा असेल किंवा त्यांचा जो लोकांचा कनेक्ट आहे, त्यांचं जे स्टॅमिना आहे, सगळे जे आपण बघतोच 24 तास राजकारण किंवा मेहनती. पण त्याचबरोबर अशीही चर्चा होती की मोदी आणि शाह हे बाकी कोणाचंच ऐकत नाहीत, अगदी संघालाही जुमानत नाहीत. आमचाही संवाद असतो कार्यकर्त्यांशी दबक्या आवाजात किंवा ह्याच्यात तुमच्यापर्यंत पोचत असेल तर हे मला विचारायचं आहे की हा बदल खरंच झाला आहे का? मी तसं म्हणतं की सकारात्मक नकारात्मक दोन्ही बदल आहे, बदल होतोच हा. तर वाजपेयींचा भाजप आणि मोदींचा भाजप ह्याच्यावरती जमीन आसमानाचं अंतर आहे, ह्याच्यावरती सगळ्यांचं एकमत असेल दोन्ही अर्थाने. मला तुम्हाला विचारायचं आहे. मला असं वाटतं की हे भारतीय जनता पार्टीकडे दुरून पाहणारा असा जो समुदाय आहे, अनेक पत्रकार मित्र पण आहेत, इतरही लोक आहेत, त्यांना असं कदाचित वाटत असेल. पण भारतीय जनता पार्टीचा आतून अनुभव घेणारा माझ्यासारखा जो कार्यकर्ता आहे त्याला याच्यामध्ये एक कंटिन्युटी विथ चेंज असं मी त्याचं वर्णन करेन. याच्यात एक सातत्य आहे, एक निरंतरता आहे आणि एक परिवर्तनही आहे. परिवर्तन हा तर नियमच आहे आपला. आणि त्यामुळे वाजपेयींनी जो म्हणजे तसाच विचार केला तर लोक असंही म्हणतील की श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळजींचा जनसंघ, आडवाणी आणि अटलजींचा भाजप आणि आता मोदी, शहा, नड्डा यांनी निर्माण केलेला किंवा चालवलेला पक्ष, याच्यात अंतर आहे. तर काही प्रमाणात काळाप्रमाणे अंतर आहे. आता टेक्नॉलॉजीचा वापर होतो, पूर्वी होत नव्हता. सोशल मीडियावर भर आहे, पूर्वी नव्हता. अशा काही गोष्टी ज्या कालसुसंगत आहेत त्या सोडल्या तर मूळ गाभा आहे तो एकच आहे. संघटन शरणतेचा म्हणजे तसंच विचार केला तर शिवराजजी काय, वसुंधराजी काय, यांना पहिल्यांदा सत्तेची सूत्र कधी मिळाली? अटलजींच्या काळात मिळाली. पण तरी देखील त्यांची संघटन शरणता जी आहे ती तेव्हापासून आलेली असल्यामुळे त्यात काहीच फरक पडला नाही, पक्षातही काहीच फरक पडला नाही. आणि पक्षाचं वातावरण जे आहे, जे संघटना अनुकूल आहे, ते पूर्वी जसं होतं तसंच आत्ता आहे. मोदीजींच्या कार्यपद्धतीत एक विषय ते नेहमी वारंवार मांडतात की अनौपचारिकता, परस्पर संबंध. आणि ते गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी तो प्रयोग केला. आत्ताही ते आम्हाला सगळ्यांना सांगतात, आम्ही करतो सुद्धा, की आपली ओळख एकमेकाची, हा महामंत्री, हा कोषाध्यक्ष, हा अमुक एवढीच असणं पुरेसं नाही आहे. आपण एकमेकाला त्याच्या घरादारासकट समजून घेतलं पाहिजे, त्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. हे कसं होईल? हे अनौपचारिकतेतून होईल. अनौपचारिकता कशी निर्माण होईल? त्यांनी एक टिफिन पार्टीचं उदाहरण दिलं आणि ते मंत्रिमंडळात असताना सुद्धा ते घरून डबे घेऊन यायचे. आता सरकारमध्ये मंत्री आहेत, त्यांना काय पैशाची म्हणजे सरकारला काय त्यांचं जेवण ऑर्गनाईज करणं काय अवघड आहे का? पण घरून डबे घेऊन यायचे आणि आपण एकत्रित खायचं. याच्यातनं जो एक साहचर्याचा अनुभव येतो, एक देवाणघेवाण होते, विचारपूस होते. आता हे कोणी केलं? मुलींनी केलं, मग मुलगी कुठे असते, मग इथे असं जे काय असेल ते.
अनौपचारिक हां, तर याला आमच्याकडे अटलजींच्या काळात असेल, मोदीजींच्या काळात असेल, नेहमीच विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि त्या महत्त्वामुळेच आज हे घडत आहे. आता निवडणुका वारंवार आम्ही जिंकत गेलो. लोकांना असं वाटत गेलं की हे काय, यांना निवडणुका जिंकता येतात, काय चाललंय, भाजप हे विजयाचं मशीन आहे. याच शब्दप्रयोगाचा संदर्भ घेऊन अमित शहानी ते अध्यक्ष असताना एकदा भाषण केलं होतं की आपण सगळेजण जे काम करतो आहोत ते मशीन पॉलिटिक्ससारखं निवडणुका जिंकण्याचं यंत्र आपण बनवत नाही आहोत, आपण एक मिशन पॉलिटिक्स करता काम. आता हीच मिशन भावना अटलजींच्या काळात होती, आजही आहे, माझी खात्री उद्याही राहील. त्यामुळे असं जे एकदम फार फरक पडला आहे वगैरे असं जे वाटतं ते वरपांगी वाटत असेल. याचं कारण सत्ता अनेक राज्यांमध्ये मिळाली. पूर्वांचलासारख्या, ईशान्य भारतासारख्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश कधी मिळणारच नाही असं वाटत होतं, तिथे मिळालं. गोव्यात आमचं सरकार आलं. पुडुचेरीमध्ये आज आम्ही सरकारमध्ये घटक आहोत. लोक म्हणतात दक्षिण भारतात तुम्हाला कुठं स्थान आहे. तेलंगणामध्येही आमची संख्या 10 पटींनी वाढली जवळजवळ. त्यामुळे या सगळ्या याचा विचार केला तर बाहेरून बघणाऱ्याला असं वाटू शकत असेल, आतून बघणाऱ्याला त्यामध्ये निरंतरता, सातत्य आणि सातत्याच्या जोडीने कालसुसंगत असं जे काही परिवर्तन येतं, जे मी म्हटलं तसं तंत्रज्ञानामुळे येतं, इतर अनेक गोष्टींमुळे येतं, ते आलेलं आहे. या पलीकडे काही फरक नाही. पण सर, तुम्ही विचारधारा, साधनसूचिता वगैरे सगळे मुद्दे मांडतात, त्याबद्दल आपण ऐकत आलो. पण महत्त्वाचा आक्षेप घेतला जातो की सामदामदंडभेद भाजपच्या यशाचे जसे अनेक फॅक्टर्स आहेत, हिंदुत्ववाद असेल, विकास असेल, त्याच्यानंतर मोदींचा करिश्मा आणि संघटन, असे 4 म्हणतात. पण त्या जोडीला भाजप ज्या पद्धतीनं आत्ता राजकारण करतं, मग ऑपरेशन लोटस असेल किंवा ED आणि CBIचा वापर असेल, आपण एकीकडे उल्लेख केला घराणेशाही किंवा भ्रष्टाचार वगैरे लोकांना, पण हे असं दिसतं की ज्यांच्यावरती आपण आरोप केलेत त्याच नेत्यांना आपण क्लीन चिट देऊन मंत्री पण केले. म्हणजे मी जास्त उदाहरणं देत आहे, भरपूर लिस्ट आहे. आता हिमांत शर्मा असतील, त्यांना आपण मुख्यमंत्री केलं आसामचं. अजित पवार, म्हणजे मोदींनी भोपाळच्या ज्या सभेमध्ये 4 दिवसापूर्वी आरोप केले 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा, 4 दिवसानंतर त्यांना उपमुख्यमंत्री केलं. एवढंच नाही तर अर्थमंत्री करून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पण दिल्या. किंवा राणे, किरीट सोमय्यांनी 300 कोटी च्या घोटाळ्याचे पुरावे EDकडे दिले. तर हे काय आहे? मग हे का मग अशा वेळी मग खाऊंगा भी नाही, खाणे भी नाही दूंगा, हे याला काही अर्थ राहत नाही. मग हे का करावं लागतं? नाही, मग इथं कुठं मग विचारधारा किंवा साधनसूचिता, भ्रष्टाचार, घराणेशाही, तर हे काय, म्हणजे ज्याला आपण डबल स्टँडर्ड म्हणू, म्हणजे अगदी स्पष्ट झालं तर की इथं भाजपवरती दुटप्पीपणाचा जो आरोप आहे तो तुम्हाला मान्य नाही का? नाही, असा आरोप विरोधकांनी करावा हे समजण्याजोगं स्वाभाविक आहे. पण मी वस्तुस्थिती सांगतो आपल्याला की यातली कोणतीही केस ही नव्याने कोणीतरी निर्माण केली असं नाही आहे. यातल्या ज्यांची नावं तुम्ही घेताय त्यांच्याबद्दल पूर्वीपासून ज्या केसेस होत्या, ज्या कुठेतरी शीतपेटीत ठेवलेल्या होत्या, त्या शीतपेटीतून बाहेर काढल्या गेल्या, त्या होत्याच. यातली कुठलीही केस नव्याने कोणीतरी दाखल केली असं नाही आहे. आणि आज ते पक्षात आल्यानंतर त्या केसेसमध्ये आमूलाग्र परिवर्तन झालं आहे असंही उदाहरण नाही. एखाद दुसरं असेल, नाही असं नाही, परंतु सरसकटपणे असं आपण म्हणू शकतो असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे असं काही कोणाला तरी धाकदपटशा दाखवून आणि ED आणि अमुक आणि तमुक अशा पद्धतीने ही लोकं आली आहेत असा त्याचा अर्थ काढणं अतिशय चुकीचं आहे. ती विकासाकरता आली, म्हणजे नाही, ते का आले ठेवण्याचा एक मुद्दा लक्षात घ्या की राजकारण हे प्रवाही असतं आणि राजकारणात येण्याची किंवा एखाद्या पक्षात येण्याची कोणताच पक्ष एंट्रन्स टेस्ट ठेवू नाही शकत. त्यामुळे जे कोणी येतात साधारण सहमती असेल तर त्याला घेतलं जातं. आता परवा आमचे हसन मुश्रीफ यांच्याबद्दल आणि दुसरे जे एक नेते जे भाजपच्याकडे येणार की काय, हसन मुश्रीफ तर आले, मंत्री झाले, परंतु ते भाजपमध्ये येणार अशी एक चर्चा झाली आणि ते बाकावर कुठे बसले यावरून त्यावेळी देवेंद्रजींनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे जे रोखठोकपणे बोलायचं असेल ते बोलण्यातही आम्ही संकोच करत नाही. सरसकटपणे मुक्तद्वार केलं आहे असंही नाही, पण त्याचबरोबर अशा प्रवाही राजकारणामध्ये एंट्रन्स टेस्ट आपण ठेवू शकत नाही. ज्याला असं वाटतं की या धारेमध्ये मी आता येईन आणि मी तुमच्या विचारधारेला किंवा तुमच्या धोरणांना पाठिंबा देतो आहे, त्याला घेऊन पक्ष पुढे जातो. पण यातल्या कोणत्याही
म्हणजे हे जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही आपल्या मूळ चौकटीला एक प्रकारे मुरड घालून कॉम्प्रोमाइज करून आणि केवळ सत्तेसाठी कोणाला घेतलं. आता हे लोक जे आले आहेत, आमचं तर सरकार व्यवस्थित चाललं होतं, पण त्यांनी बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी आम्ही आत येऊन पाठिंबा देतो अशी त्यांची भूमिका होती. आणि पक्षांनी साधक बाधक विचार करून त्यांना आत घेतलं. पण त्यातला ज्यांना नको घ्यायला त्याच्याबद्दल देवेंद्रजींनी आपली भूमिका पण या मांडली. इनकमिंग त्यामुळे यात काही कुठे काळं वेर आहे असं पण या इनकमिंगमुळं जे निष्ठावान आहेत, जे केडरचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं खच्चीकरण होत नाही की बाबा म्हणजे बघा म्हणजे वर्षानुवर्ष जे आहेत म्हणजे मला म्हणायचं की तुमच्याकडे कितीतरी मोठी लोक आहेत तुम्ही जसं म्हणाला, त्यांना कुठं संधी मिळते मग? नाही, असं सरसकट निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. कारण जे निष्ठावान आहेत ते पक्षाशी निरंतरतेने जोडलेले आहेत आणि त्यांचाही कुठे ना कुठे या ना त्या प्रकारे हा सन्मान केलाच जातो. यात कुठेही म्हणजे निष्ठावंतांना बाजूला सारणं, त्यांची जागा या नवागतांना देणं असं कुठे घडलं आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे असं घडेल असा निष्कर्ष काढणं देखील मला असं वाटतं की घाईगर्दीचं आहे, चुकीचं आहे. शेवटी तुम्ही पक्षासाठी दिलेली वर्ष, तुमची गुणवत्ता, तुमची क्षमता या सगळ्याचा एकत्रित विचार होतो. कधी कधी असं वाटू शकतं की निष्ठावंतांना डावलून यांना पुढे घेतलेलं आहे. निष्ठावंतही कधी कधी अनौपचारिकरित्या ऑफ द रेकॉर्ड असं बोलण्याची शक्यता असते, पण असं घडलेलं नाही. आमच्या पक्षामध्ये निष्ठावंत, जुने, जाणते जे कार्यकर्ते आहेत त्यांना योग्य सन्मान दिला जातो, त्यांची बूज राखली जाते. कधी कधी असं होतं की ते एकदम धकाधकीच्या राजकीय जीवनात येऊ शकत नाहीत, घरीच असतात, तर त्यांच्याशी संपर्क ठेवा, त्यांचं मत विचारात घ्या असं आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या जातात. मोदीजींनी तर एक कमलपुष्प नावाचा एक मोठा संग्रह प्रकाशित केला आहे की अशा ज्या अनाम कार्यकर्त्यांची नोंद आपण घेतली पाहिजे. एवढं मोठं जाडं पुस्तक झालेलं आहे. त्यामुळे असा सरधोपट निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. लोकांना असं वाटतं, कधी कधी मीडियाला देखील वाटतं, आणि मीडिया आपल्या आपल्या पद्धतीने निष्कर्ष काढतो. आत्ता तुम्ही शब्दप्रयोग वापरला की वर्णी लागणं, आम्ही अशा पद्धतीने विचारच करत नाही. कारण कार्यकर्ता नावाचं जे पद आहे ते सर्वोच्च पद आहे. मी एक कार्यकर्ता आहे, मी एक शिपाई आहे असं ज्यावेळी आपण म्हणतो ते आम्ही केवळ ह्यांनी म्हणजे एक अलंकारिक अर्थाने म्हणतो असं नाही. आमच्यापैकी अनेकांची हीच भूमिका आहे. सुरेश प्रभू आमच्या पक्षाचे जरी नंतर आले असले तरी पहिल्यापासून अटलजींच्या बरोबर काम केलेले एक ज्येष्ठ नेते आहेत. आत्ता मधल्या काळामध्ये ते निवृत्त झाले, शांतपणे निवृत्त झाले. याचा अर्थ त्यांचं वजन कमी झालं किंवा अमुक काय असं काही नाही. त्यांच्याविषयीचा सन्मान तोच आहे. आत्ता परवा दिवाळीच्या सुमारास पंतप्रधानांनी त्यांना घरी बोलावलं होतं, खूप चांगली चर्चा झाली, सहकुटुंब गेले होते. त्यामुळे मला असं वाटतं की आमचा जो कार्यकर्ता आहे तो कधी अशा प्रकारची गणितं मांडत नसल्यामुळे अनेकदा मीडियाचे निष्कर्ष आणि कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून पक्षाची संघटना यात एक अंतर पडतं. आणि मला असं वाटतं की मीडियानी कार्यकर्त्याची भावना जी आहे ती जीवन म्हणजे जी जेन्युइन भावना आहे ती लक्षात घ्यावी, उगाच निष्कर्ष काढून. सर आणखीन एक मला विचारायचं ते करून आपण पुढे जाऊ. सरदार पटेल, वल्लभभाई पटेल यांचा मोठा आपण पुतळा उभा केला किंवा ते सांगताना मोदींनी कसं काँग्रेसने त्यांना अन्याय केला वगैरे हे सांगितलं, हे बरोबर आहे. पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर मग प्रश्न असा होतो की आपल्याच पक्षातले जे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणजे अडवाणी असतील किंवा मुरली मनोहर जोशी असतील, त्यांना मार्गदर्शन मंडळामध्ये आता हे केलं. आत्ता जे राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे तर त्याला निमंत्रण द्यायला गेल्यानंतर सांगितलं गेलं की तुम्ही येऊ नका. तर हे कसं काय, म्हणजे हे अनेकांना पचलेलं नाही सर. नाही म्हणजे अनेक संघाचे किंवा हे जे लोक राम मंदिराच्या बाबतीत एक विधान केलं गेलं, परंतु ती चूक होती आणि त्यामुळे त्यांना निमंत्रण द्यायलाही लोक कार्यकर्ते घरी गेले होते. त्यांना अतिशय सन्मानपूर्वक निमंत्रण दिलेलं आहे. ज्यांनी कोणी पत्रकार परिषद घेतली त्यांनी चुकून असं म्हटलं की त्यांची तब्येत झाली नाही आहे, ते येतील का नाही माहिती नाही. ते म्हणताना चुकीच्या पद्धतीने बोललं गेलं. असं काही नाही, असं काही नाही. त्यांचं स्वागतच आहे आणि ते आले तर पक्ष काय, संघटना काय, सगळेजण सन्मानपूर्वकच त्यांनी जेवढं योगदान दिलेलं आहे त्याची परतफेड करणं सुद्धा अशक्य आहे. कारण स्वतःहून सांगणं वेगळं किंवा तब्येतीमुळं येऊ शकत पण तुम्ही येऊ नका असं इतकं मोठं योगदान आहे. आणि दुसरी गोष्ट अशी एक लक्षात घ्या, तुम्ही काँग्रेस आणि भाजपची तुलना करताना नेहरू आणि वल्लभभाई पटेल वगैरे तुम्ही विषय मांडलेत. काँग्रेसची मूळ प्रकृती जी आहे ती एका घराण्याशी जोडून घेऊन स्वतःचा पक्ष निर्माण करण्याची. आणि आज एवढ्या सगळ्या एक प्रकारे पतनानंतर आणि सगळ्या प्रकारचे फटके बसल्यानंतर सुद्धा त्यात सुधारणा होताना दिसत नाही. आणि त्यामुळे आमच्याकडे कुठलंही घराणं नाही आहे. आमच्याकडे आम्ही सांगूच शकत नाही की उद्या पक्षाचा अध्यक्ष कोण होईल.
असे अनेक पक्ष आहेत की जिथे सांगता येतं की उद्या हा नंतर हा पाळण्यातला मुलगा आहे तोच उद्या अध्यक्ष होईल 25 वर्षांनी, असं छातीटोकपणे सांगणाऱ्या पक्षांची मी तुम्हाला यादी देईन. असं आमच्या पक्षात नाही सांगता येत. त्यामुळे आमचा पक्ष संघटन धर्मावर विश्वास ठेवणारा, संघटन केंद्रित आणि विचारधारेच्या भोवती कार्यकर्त्यांना गुंफून पुढे चालणारा असा पक्ष आहे. आणि त्यामुळे त्याची तुलना नाही होऊ शकत. आम्ही जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या बद्दलचा सन्मानही बाळगतो, पण नवागतांनाही वाव देतो. आणि ते व्हायलाच पाहिजे ना. शेवटी वय नावाची पण एक गोष्ट असते. सर, मगाशी बोलताना तुम्ही उल्लेख केला साऊथचा किंवा दक्षिणेचा, आणि या निकालानंतर एक मोठा जो व्यापक मुद्दा चर्चेत आला तो हाच आला की साऊथ वर्सेस नॉर्थ डिवाइड किंवा डिव्हिजन, म्हणजे ज्याला आपण हिंदी बेल्ट म्हणतो किंवा ज्याला काही लोक काऊ बेल्ट वगैरे पण म्हणतात, म्हणजे गायपट्टा वगैरे फार वाईट शब्द आहे त्या अर्थाने. तर तिथं भाजपचं दिसतंच म्हणजे प्रेझन्स. पण दक्षिणेकडं पुदुचेरीमध्ये सरकार आहे, बरोबर आहे, किंवा तेलंगणामध्ये जागा आहेत, पण बाकी अशी पक्षाला जमीनच राहिली नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. आणि याचे सामाजिक पण दुष्परिणाम, काही लोक म्हणतात की राजकीय सोडून द्या पुढं, कारण दक्षिण भारत जो आहे तो जास्त ज्याला आपण म्हणूयात की GDP असलेला किंवा जास्त उत्पन्न असलेला, लोकसंख्येवरती नियंत्रण मिळवणारा, असं काही जणांचं म्हणणं आहे. आणि तिथं त्यांना आता जे डिलिमिटेशन येऊ घातलेलं आहे मतदार संघ पुनर्रचना, त्याच्यामध्ये सुद्धा मतदारसंघ कमी होणार आहेत. आणि उत्तरेचे जिकडं तुलनेनं यांचा विकास कमी आहे किंवा लोकसंख्या जास्त आहे तिथं वाढणार आहेत. तर हा जो एक इम्बॅलन्स आहे, तर याच्याकडं खूप जणं लक्ष वेधतात. तर मला हे विचारायचं आहे, म्हणजे दोन्ही विचारायचं आहे की तुमचं काय मत आहे खरोखर अशा या डिवाईडबद्दल, तुम्ही कसं बघताय. आणि दुसरी गोष्ट, इथं भाजपला मर्यादितच यश का मिळताना बघतोय. म्हणजे कर्नाटकसुद्धा आपण गमावलं, जे राज्य आपल्याकडं होतं दक्षिणेतलं ते पण आपलं गेलं. आणि तेलंगणमध्ये नक्कीच आपली वाढ झालेली आहे, बरोबर आहे, 8 जागा आहेत, किंवा पुदुचेरीमध्ये आहे. पण तसं बघायला गेलं तर तितकं यश जितकं हे एक हिंदी हार्टलँडमध्ये मिळतं तिथं का मिळू शकत नाही. त्याची वेगवेगळी कारणं आहेत, ऐतिहासिक कारणं आहेत. साधारण पहा तुम्ही, प्रादेशिक पक्षांचा सर्वाधिक बोलबाला म्हणजे तो होण्याची सुरुवात कुठे झाली? दक्षिण भारतात झाली. तामिळनाडूमध्ये मुख्यतः झाली, आंध्रमध्ये NT रामाराव असताना झाली. आणि त्यामुळे प्रादेशिक अस्मितांना गोंजारत अंजारत पुढे जाणं या प्रकारचं राजकारण तिथल्या वहिवाटीचा भाग बनलं, जे गुजरातमध्ये झालं नाही, जे राजस्थानमध्ये झालं नाही, जे मध्य प्रदेशात झालं नाही. आणि त्यामुळे प्रादेशिक अस्मितांशी काही ना प्रमाणात हा थोडासा विषय जोडला जातो. पण भारतीय जनता पार्टीचं हे यश आहे असं मी म्हणेन की आम्ही प्रादेशिक अस्मितांच्या बरोबरीने राष्ट्रीय अस्मितेला त्यांच्या भावविश्वात स्थान देण्यामध्ये यशस्वी ठरलो. आणि त्यामुळे तुम्ही केवळ निवडणुकीच्या यशाच्या अनुषंगाने विचार करा. आज तामिळनाडूमध्ये देखील आमचे 4 आमदार आहेत, ज्याची कोणी कधी कल्पना केली नसेल. पूर्वी खासदारही 2-3 निवडून आलेले होते. त्यामुळे तामिळनाडूत आमचं अस्तित्व चांगलं आहे. आमचे नवीन जे अध्यक्ष आहेत अण्णामलाई, त्यांचा पूर्ण राज्यभर चांगला संचार सुरू असतो. आणि चांगल्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील तिथे आम्ही हळूहळू यश मिळवत पुढे चाललेलो आहोत. केरळमध्ये आमची संघटना पहिल्यापासून मजबूत आहेच, पण केरळचं राजकारण हे काँग्रेस आणि कम्युनिस्ट या 2 ध्रुवांमध्ये विभागलं गेलेलं असल्यामुळे तिसऱ्या ध्रुवाला जमीन निर्माण करण्यात थोडासा, म्हणजे इलेक्टोरल जमीन मी म्हणतो, आमची जमीन आहेच, पण त्याचं निवडणुकीच्या निर्णयामध्ये रूपांतर होण्यासाठी थोडासा वेळ लागतो आहे. ही गोष्ट खरी आहे. परंतु असं नाही की आम्ही तिथे नाही आहोत. मल्याळम समाजामध्ये, मल्याळी भाषी समाजामध्ये, केरळच्या समाजामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणाने आहे. तिचं निवडणूक यशातलं रूपांतरण ही अजून एक प्रक्रिया आहे जी अजून पूर्ण व्हायची आहे चांगल्या पद्धतीने. कर्नाटकात तर आम्ही आहोतच आहोत, यात काही शंका नाही. एखाद्या निवडणुकीत पराभव होणं अगदी स्वाभाविक आहे. परंतु कर्नाटक हाही दक्षिण भारतातला एक महत्त्वाचा प्रांत आहे आणि तिथे आम्ही आहोत. तेलंगणात आहोत. आंध्रमध्ये मी म्हटलं तसं तिथे टक्कर पुन्हा 2 प्रादेशिक पक्षांमध्ये होते. तिथे सगळ्याच राष्ट्रीय पक्षांची अडचण होती. तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय का झाला? कारण तेलंगणात दुसरा प्रादेशिक पक्ष नव्हता. त्यामुळे काँग्रेसला जुन्या मतपेढीच्या आधारावर मतं मिळवणं सोपं गेलं. त्यामुळे जिथे 2 प्रादेशिक पक्ष असतात तिथे राष्ट्रीय पक्षांची, काँग्रेसची अडचण झाली नाही. त्यांनी युती केली म्हणून ज्या काही जागा मिळाल्या असतील तो भाग वेगळा. पण अन्यथा तामिळनाडूमध्ये काँग्रेस अशी खूप दबदबा त्याचा आहे असं म्हणण्याची स्थिती नाही. तीच आंध्र प्रदेशातली स्थिती. त्यामुळे मला असं वाटतं की असं सर्दोपट निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टीच्या मागे दक्षिण भारतातले लोक देखील
चांगल्या संख्येने आहेत. भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी, आत्ता आम्ही वाराणसी आणि रामेश्वर, काशी रामेश्वर यांच्यातल्या अनेक उपक्रमांना एक प्रकारे उत्तेजन दिलं आणि स्वतः काशीमध्ये पंतप्रधान होते. रामेश्वरून काशी तमिळ संगम या नावाचा जो कार्यक्रम झाला, तामिळनाडूमधनं अनेक लोक काशीला गेली, काशीमधले लोक तामिळनाडूला आली. हे एक काही वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही या प्रयोगाकडे बघतो आहोत आणि ते करतो आहोत. परंतु दक्षिण भारतात, पूर्व भारतात, एकेकाळी तर लोक म्हणत होते पूर्व भारतात तुम्ही कुठे आहात, पण आज आम्ही विरोधी पक्ष आहोत प्रमुख. पश्चिम बंगालमध्ये, झारखंडमध्ये आम्ही सत्तेवर होतो, बिहारमध्ये आम्हाला सत्तेत म्हणजे नितीश कुमारांच्या बरोबर राहण्याचा अनुभव आहे. ओरिसामध्ये देखील आमची भागीदारी होती. आजही ओरिसात आमचे चांगल्या संख्येने आमदार आणि खासदार आहेत. आणि ईशान्य भारतात देखील आम्ही अतिशय चांगलं उल्लेखनीय यश गेल्या 10 वर्षात मिळवलं आहे. आसाममध्ये 2 वेळा सरकार येणं, अरुणाचलात सरकार येणं, नागालँडच्या सरकारमध्ये आमची भागीदारी, हे सगळे विषय जर बघितले तर मला असं वाटतं की देशाचा एकही कोपरा असा शिल्लक नाही जिथे भारतीय जनता पार्टीचं मजबूत संघटनात्मक अस्तित्व नाही. काही ठिकाणी या संघटनात्मक अस्तित्वाचं निवडणुकीच्या यशातलं रूपांतरण ही प्रक्रिया थोडा वेळ घेते आहे, ही गोष्ट खरी, परंतु ती इतकाही वेळ घेत नाही आणि की ज्यामुळे लोकांना असं निष्कर्ष काढण्याची संधी मिळावी की तुम्ही दक्षिणेत तर नाहीच, आम्ही आहोत, वी आर व्हेरी मच देअर. पण सर, दक्षिणेमध्ये एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून मला एक विचार असं वाटतं की कर्नाटकमध्ये पतन झाल्यानंतर लगेचच 4 महिन्यामध्ये आपण JDS, की ज्याला आपण म्हटलं होतं की JDS ही काँग्रेसची बी टीम आहे, JDSला मत म्हणजे काँग्रेसला मत, त्याच्याबरोबरच आपण लोकसभेसाठी युती केली. कुठंतरी BRS बाबत सुद्धा असंच होऊ शकतं असं लोकांना वाटलं असावं की जे राव आहेत तिथं त्यांच्यावरती आरोप केले BJPने, कदाचित त्यांच्याबरोबर सुद्धा पुढं कशावरून BJP हातमिळवणी करणार नाही. तर मला हे विचारायचं आहे की हे असं का होतं मग की ज्याच्यावरती तुम्ही ज्याला बी टीम म्हणता, ज्याच्यावर आरोप करता, त्याच्याशीच परत तुम्ही युती करता? नाही, असं आहे ना, राजकारणामध्ये मी म्हटलं तसं प्रवाही राजकारणामध्ये असं होतं. आता तुम्ही कर्नाटकचं उदाहरण दिलं. कुमारप्पांबरोबर आम्ही याच्यापूर्वी पण काम केलेलं आहे. ज्यावेळी ते आमचे साथ सोडून निघून गेले, आणि मी या निमित्ताने हाही एक विषय मांडू इच्छितो की आम्ही कधी कुणाला सोडलेलं नाही. लोक आपापल्या कारणाकरता निघून गेले, तो भाग वेगळा. अकाली दल आमच्याबरोबर होतं, त्यांना त्या शेतकरी बिलांच्यावरून असं वाटलं की बरोबर नाही, आपली मतपेढी खराब होईल, ते निघून गेले. हा त्यांचा निर्णय होता, आमचा नाही. शिवसेनेबरोबर सुद्धा 14मध्ये युती तोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला, आम्ही नव्हता घेतला. त्यामुळे आम्हाला तर सर्व पक्षांची साथ संगत हवीच असते. कधी कधी काही पक्ष त्यांच्या मतांचं गणित बिघडू नये, आणि ते मतांचं गणित असं मी म्हणतो त्यावेळी एक गठ्ठा मतं मिळवण्याची त्यांची जी सवय आहे त्याच्या आकर्षणापोटी NT रामारावांचा जो जावई चंद्रबाबू नायडू ते आमच्याबरोबर होते, अटलजींच्या काळातही होते, नंतरही होते, आणि मग मध्येच सोडून गेले. आता प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की आता तुम्हाला भाजपबद्दल अस्पृश्यता का वाटते म्हणून. आम्हाला नाही कोणाबद्दल वाटलं. आम्ही प्रत्येक राजकीय पक्षाबरोबर, अर्थात राजकारण आहे, त्यामुळे त्या राजकारणामध्ये त्यांची तयारी, आमची तयारी, एकत्रित काम करण्याची आवश्यकता, त्यांना जाणवलेली आवश्यकता, या दोन्हीचा विचार करूनच आम्ही पुढे जातो. परंतु आम्ही सर्व सहयोगी पक्षांना योग्य सन्मान देऊन त्यांच्याबरोबर पुढे गेलेलो आहोत. आम्ही कधीही कुठल्याही पक्षाला, म्हणजे नितीश कुमारांनी आम्हाला गरज सर्व वैद्य बरोसारखं बाहेर काढलं, आम्ही नाही कधी केलं. पण दुर्दैवाने नितीश कुमारांवर कोणी टीका करत नाही, टीका आमच्यावरच करतात. सर, जसं मी सुरुवातीला म्हणालो की आता जरी 4-5 महिनेच बाकी असले तरी अनेकांचं म्हणणं आहे की मधल्या काळामध्ये पण होऊ शकतं. म्हणजे असे दाखले दिले जातात की आधी बघा, ज्या 3 किंवा 4 राज्याचे निकाल लागले ते तेव्हा कसे लागले होते आणि नंतर ते बदलले. किंवा वाजपेयींच्या काळामध्ये इंडिया शायनिंग चा एक माहोल होता, आणि नंतर प्रत्यक्ष जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा आपण बघितलं काय झालं. आता जे विरोधकांची आघाडी आहे, इंडिया आघाडी, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की मोदींविरुद्ध कोण याच्यामध्ये ते फसलेले आहेत. कधी नाव येतं नितीश कुमारांचं, किंवा आता ताजं नाव आलं आहे खरगेंचं, पण कधी येतं की नाही आपण चेहरा नको द्यायला. एक गोंधळ आपल्याला बघायला मिळतो. आणि भाजपचा तर दुसरीकडे काही प्रश्नच नाही आहे, मोदी आहेत, त्यांचा चेहरा आहे. तर त्यामुळे तुम्हाला या विरोधकांच्या आघाडीचं किती आव्हान वाटतं आहे या आता जो काही मधला कालावधी आहे? तुम्हाला काय वाटतं आहे का की काही याच्यामध्ये बदल होईल आणि एक आव्हानात्मक, कारण BJP कधीच कुठली निवडणूक
सोपे मानत नाही किंवा कधी गाफील राहत नाही. हे म्हणजे भाजपचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्यामुळे ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आता या राम मंदिराच्या व्यतिरिक्त अशी चर्चा पण असते की काहीतरी मोठं घडेल. म्हणजे लोक बोलतात अगदी सत्यपाल मलिक असतील, महुआ मोहित्रा असतील, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने काहीतरी घडेल किंवा POK वगैरे. तर ते एक विचारायचं आहे की असं काही आहे का मनामध्ये की जे आत्तामधल्या काळामध्ये असं काही घडू शकतं? नाही, बेसिकली मला असं वाटतं की हा विरोधक काय झालं की बुचकळ्यात पडलेत आणि त्यांना सुधरत नाही आहे की कसं भारतीय जनता पार्टीच्या आव्हानाला तोंड द्यावं आणि कसं आपल्या राजकीय सगळ्या वाटचालीमध्ये आपण आणखीन पुढे जावं हे त्यांना उमगतच नाही आहे. आणि त्यामुळे ही जी बुचकळ्यात पडल्याची एक प्रकारे अशी जी भावना आहे, गोंधळून गेल्याची, त्यामुळे ते असे तर्ककुतर्क करतात की हे काहीतरी करतील, मग अमुक करतील, मग तमुक करतील. प्रत्यक्षात तुम्ही सगळे आमचे निवडणुकीचे विजय जर बघितले तर जवळजवळ मी असं म्हणेन की ते संघटनात्मक कामाचे विजय आहे. आणि त्यामुळे ते आमचं निरंतर ते 12 महिने 24 तास 365 दिवस सुरूच असतं. आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विचारा तुम्ही, बूथ प्रमुखाला, मंडल प्रमुखाला, की त्याला किती लोक कामं देत असतात आणि त्याला ती करावी लागतात. आणि आता तर असं आहे की बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, म्हणजे तुम्ही तो उपक्रम करा, त्याची माहिती त्या ॲपमध्ये भरा, अपलोड करा, हे सगळं करावं लागतं आणि आमचे कार्यकर्ते निष्ठेने ते करतात. ही संघटन शरणत आहे. त्यामुळे पक्षाचे विजय हे बाय फ्लूक मिळत आहेत किंवा योगायोगाने मिळत आहेत किंवा नरेंद्र मोदींच्या बाबतीत बरेचदा पार्लमेंटमध्ये म्हटलं गेलं की ही मोदी मॅजिक आहे. मी विनम्रतेने म्हणतो की ही मोदी मेहनत आहे आणि ही कार्यकर्त्यांची देखील मेहनत आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं काही गिमिक करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. राम मंदिर निर्माण होतं आहे, त्याचा स्वाभाविक परिणाम होईल, कारण ते लोकांच्या आकांक्षेचं प्रतीक आहे. तो धार्मिक विषय नाही आहे. कल्लत विरोधकांनी हीच केली की त्यांनी त्याला नेहमी धार्मिक संदर्भामध्ये बघितलं. असं बघणं चुकीचं होतं. ज्या भावनेने नेहरूजींनी विरोध केलेला असतानाही राजेंद्र प्रसाद हे सोरटी सोमनाथाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर उद्घाटनाला गेले, तीच भावना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना करतील त्यावेळी आहे. ही सनातन भावना आहे, ही सर्वदेशीय भावना आहे. याच्यात कुठेही अमुक वर्ग तमुक वर्ग असा मुद्दा नाही आहे. पण सर तुम्ही असं म्हणताय की राम मंदिर हा जो मुद्दा आहे तो धार्मिक आहे, पण मग धार्मिक नाही, सांस्कृतिक आहे. पण 3 वर्ष मंदिराला अजून पूर्ण व्हायला लागणार असताना आत्ता त्याचं उद्घाटन करणं म्हणजे सरळ सरळ निवडणुकांच्या आधी, आचारसंहिता लागण्याच्या आधी हे इतकं उघड आहे. असं आहे, लोकांची किती वर्ष लोक थांबलेत तुम्ही विचार करा ना. ज्यावेळी बाबरी मशीद उभी राहिली तेव्हापासून भारतीय समाज मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना होण्यासाठी ताटकळत उभा आहे. आणि मंडपात होताच, रामलल्लाची मूर्ती होतीच. तिथे मंदिर बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर ज्या किमान आवश्यक गाभाऱ्याच्या रचना आहेत त्या झाल्यानंतर रामलल्लाची प्रतिष्ठापना करणं ही हिंदू समाजाची अपेक्षा आहे. यात भारतीय जनता पार्टी, अमुक ट्रस्ट वगैरे असं काही संदर्भ नाही. कारण किती दिवस आम्ही वाट पाहायची असं लोकच प्रश्न विचारत आहेत. आणि लोक विचारत आहेत, विरोधक देखील उलट आम्हाला हा प्रश्न विचारतात की तारीख नाही बताएंगे. त्यांनी तरी घोषणाच केली त्याची, मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे. तर आम्ही तारीख नुसतीच सांगितली असं नाही, तर त्या तारखेला प्रतिष्ठापना करतोय. मंदिर हा भव्य प्रकल्प आहे आणि त्याच्यासाठी थोडासा वेळ लागणं अगदी स्वाभाविक आहे. परंतु रामलल्लाची प्रतिष्ठापना हा केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळे तो केंद्रबिंदू तिथपर्यंत हिंदू समाजाच्या आकांक्षेचं प्रतीक म्हणून रामलल्लाची प्रतिष्ठापना करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ते तत्परतेने आम्ही करतो. सर तुम्ही ज्या संस्थेवरती काम करतात त्याची जी भूमिका आहे संस्कृतीचं सपाटीकरण होऊ देता कामा नये असं तुमची जी भूमिका आहे. मला ते विचारायचं आहे कारण शैक्षणिक धोरणाचा पण तुम्ही उल्लेख केला. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा किंवा आपल्या ज्या भाषा आहेत त्याला महत्त्व दिलं गेलं. पण आज जर बघितलं तर आपण जवळपास सगळीकडंच जे माध्यम आहे शिक्षणाचं तर ते इंग्रजी आहे आणि मग त्याला ज्ञानभाषा किंवा जी व्यवहाराची भाषा आहे ती इंग्रजी आहे. त्यामुळं सगळेजण त्याच्या पाठीमागे जात आहेत. तर कसं थोपवणार आपण, कारण भाषेचा आणि संस्कृतीचा एवढा संबंध आहे. तर सपाटीकरण भाषेचंच होतं आहे, त्यामुळे संस्कृतीचं सपाटीकरण होणारच आहे. त्यामुळे भाषेच्या या अतिक्रमणाकडं आपण कसं बघताय? हे सपाटीकरण जर थांबवायचं असेल संस्कृतीचं तर मुळात ते भाषेचं थांबवावं लागेल. बरोबर आहे.
आणि मी म्हणजे याबद्दलची चर्चा मेहताजी आपल्याकडे खूप स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. 1915मध्ये सुरतेला ज्यावेळी काँग्रेसचं अधिवेशन झालं त्यावेळी लोकमान्यांची खूप मोठी भूमिका होती आणि लोकमान्यांनी असं सांगितलं होतं की जे अन्य ठिकाणचे प्रतिनिधी आले आहेत त्यांनी आपापल्या भाषेतून बोलावं. प्रत्येकाने हिंदी इंग्रजीतूनच बोललं पाहिजे असा आग्रह नाही. आपण आपलं भाषिक ज्ञान थोडंसं वाढवावं आणि ते काय म्हणतात ते समजून घ्यावं. भारतीय भाषा समजायला इतक्या काही अवघड नाही, हे त्यावेळी ते म्हणाले होते. दुर्दैवाने त्यानंतर जे काही घडलं त्याच्यामध्ये हा भाव कायम राहिला नाही आणि स्वभाषा, स्वभूषा, स्वदेशी याचं जे महत्त्व त्या काळात, आणि केवळ टिळकच होते असं नाही, महात्मा गांधींनाही ते वाटलं होतं, नेताजी सुभाषचंद्र बोसांची तीच भूमिका होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तीच भूमिका. परंतु दुर्दैवाने या भूमिका एक प्रकारे उपेक्षित राहिल्या आणि त्यानंतर आपल्या झपाट्याने देशामध्ये इंग्रजीचा प्रभाव वाढत गेला, वेगवेगळ्या कारणांनी वाढत गेला. आणि आज इंग्रजीची विरोधी भूमिका ही कधीकधी दक्षिण भारत विरोधी भूमिका अशी मानली जाते. ती अजिबात मानण्याचं कारण. आपण तमिळला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तेलुगूला दिलं पाहिजे, मल्याळमला दिलं पाहिजे, स्वभाषेला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हाच त्यातला मुद्दा आहे. आणि म्हणजे त्यांचा जो आरोप आहे की हिंदी थोपवली जाते असं नाही आहे, तेच मी सांगू इच्छितो. कारण कसं आहे सर की आता एक देश एक इलेक्शन बरोबर आहे किंवा एक देश एक टॅक्स, पण एक देश एक भाषा हे अजेंड्यावरती आहे असं अजिबात नाही आहे. हे पूर्वी कधी नव्हतं आणि आत्ताही कधी नाही आहे. आणि एक देश आपली भाषा, आपला प्रांत आपली भाषा, हे आमचं धोरण आहे. आणि त्यामुळे आमच्या पक्षामध्ये देखील अंतर्गत बैठकांमधनं लोक आपापल्या भाषेतून जरूर बोलतात. त्याला आम्ही प्रोत्साहनच देतो की जरूर बोला. थोडंसं कोणाला अनुवाद करण्याची गरज लागेल तर ती आपण करून देऊ, परंतु आपल्या भाषेतून बोललं पाहिजे. आणि ज्ञानभाषा वगैरे इंग्रजीचा आपण गौरवतो. माझं काही इंग्रजीशी दुश्मनी नाही, कोणाचीच असण्याचं काही कारण नाही. परंतु बनारस हिंदू विद्यापीठात पूर्वीसुद्धा अभियांत्रिकीचं शिक्षण इंग्रजीतून दिलं हिंदीतून दिलं जायचं. तिथे तयार आहेत पुस्तकं. आपल्याला फक्त ती अनुवादित मराठीत, तेलुगूत, गुजरातीत किंवा पंजाबीमध्ये करून घ्यायला लागतील. यापेक्षा काही करावं लागणार नाही. पण त्या अनुवादाचं काम आम्हाला कसं जमणार असं जर विचार केला तर आपल्या भाषा आपल्या डोळ्या देखत मला भीती वाटते लयाला जातील. आणि हे होऊ द्यायचं नसेल तर आपण आपली भाषा, आपली संस्कृती, कारण भाषा ही संस्कृतीची वाहक आहे, या सगळ्याबद्दलची एक अतिशय सुजाण भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्या भाषांच्या विकासाकरता, त्यांच्या संवर्धनाकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. तर आपण जसं म्हणजे आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे विविधता, युनिटी इन डायव्हर्सिटी, जसं म्हटलं की एक देश एक भाषा, याच्याबद्दल काय आक्षेप आहे, तसं एक देश एक धर्म, याबद्दलही काही लोकांना अजूनही असं वाटतं की BJPच्या अजेंड्यावरती, कारण हिंदू राष्ट्र असा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा, तर हे विचारायचं आहे की आता अजेंड्याच्या ज्या गोष्टी आहेत 370 असेल किंवा 3 तलाक असेल, समान नागरी संहिता त्याचं सुचवा झालेलंच आहे आता, किंवा महिलांचं बिल हे तर आलेलंच आहे. हिंदू राष्ट्रसुद्धा अजेंड्यावरती आहे का? पहिली गोष्ट मी सांगतो की ज्या पहिल्या 3 गोष्टींचा उल्लेख केला त्याला का सगळेजण भाजपचा अजेंडा म्हणतात मला माहिती नाही. हा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेला अजेंडा होता. घटनाकारांनी घटना बनवली त्याच वेळी म्हटलेलं आहे मार्गदर्शक सूत्रांमध्ये की समान नागरी कायदा हवा. त्यावेळी तर भाजपचा जन्म जनसंघ म्हणूनही झालेला नव्हता. त्यामुळे हा आमचा अजेंडा नाही, हा देशाचा अजेंडा आहे. आम्ही दुर्दैवाने बाकी लोक मतपेढीच्या राजकारणामुळे तो विसरले, आम्ही तो विसरलो नाही. आम्ही बाबासाहेबांच्या स्वप्नातलं घटनाकारांनी मार्गदर्शक सूत्रांमध्ये जे जे सांगितलं आहे ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. लोक आम्हाला संकुचित म्हणतात. काश्मीरला 370 हे हटलं पाहिजे हे लिहिलेलंच होतं. आम्ही हटवलं म्हणजे काय? आम्ही घटनाकारांचं स्वप्न सत्यात उतरवलं. समान नागरी कायदा तेच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याला भाजपचा अजेंडा, याला हिंदू अजेंडा असं म्हणणं हे मुळात निखालस चूक आहे, असत्य आहे आणि वस्तुस्थितीला सोडून आहे. राहिला मुद्दा हिंदू राष्ट्राचा. भारतीय जनता पार्टीने कधी हिंदू राष्ट्र अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतली. ती घेताना सुद्धा त्यांचा हिंदू या शब्दाकडे बघण्याचा एक व्यापक अर्थ आहे. हिंदू हा शब्द केवळ एका उपासनेशी जोडलेला नाही. या देशात राहणारा तो हिंदू ही संघाची भूमिका अनेक माननीय सरसंघचालकांनी मांडलेली आहे आणि त्या अर्थाने हे हिंदू राष्ट्र आहे. अटलजींनी हे म्हटलं होतं की हिंदू राष्ट्र आणि भारतीय राष्ट्र या एकच आहेत, यात काही अंतर नाही. त्यामुळे आमच्या अजेंड्यावर आम्ही कधी हिंदू राष्ट्र या पद्धतीने हा विषय आणलेला नाही. पण दुसऱ्या बाजूने हे सांगताना मला निश्चितपणाने कुठलाही संकोच असण्याचं कारण नाही की या देशाचा आत्मा या देशाच्या संस्कृतीत आहे आणि या देशाची संस्कृती ही म्हणजे या देशाचं जनतंत्रसुद्धा हे मुळात आध्यात्मिक लोकतंत्र आहे.
आपली लोकशाही, मला सांगा आपल्या देशात कधी धर्मराज्य होतं? कधीच नव्हतं. धर्मराज्य म्हणजे उपासना पद्धतीचं राज्य या अर्थाने म्हणतो. धर्मराज्य होतं, धर्म याने एक नीती नियम संकेत या अर्थाने ते होतं, पण एकाच उपासना पद्धतीचं राज्य असं कधीच नव्हतं. आणि त्यामुळे आपल्याकडेची भूमिका ही नेहमी संविधानकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे, संसदेच्या प्रवेशद्वारावर लिहिलं आहे त्याप्रमाणे एकम सत विप्रा बहुधा वदंती हे राहिलेले. त्यामुळे अशा प्रकारचं स्ट्रेट जॅकेटिंग हे कधी आपल्याकडे नव्हतं. माय वे और हायवे ही भूमिका कधीही नव्हती. आपण सर्वांना बरोबर घेऊन गेलो आणि लोक आम्हाला प्रवचन देतात. ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये आजही चर्च ऑफ इंग्लंड करून सदस्य नियुक्त होतात, सुमारे 35 ते 55. आपल्याकडे सांगा मला, कोणी शंकराचार्य नियुक्त करतं संसदेमध्ये? कोणीतरी मंजूर करेल हे? कोणी कधी हे शक्यच नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे जी संकल्पना आहे ती मुळातच व्यापक आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आहे. आणि त्या दृष्टीने विचार केला तर सांस्कृतिक आपलं जे संचित आहे त्याकडे अपराध भावनेने न पाहता अभिमानाने, योग्य त्या अभिमानाने बघावं, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे जपानच्या राजाला गीतेची प्रत देताना आम्हाला काही संकोच वाटत नाही, कारण भगवद्गीता हे केवळ हिंदू धर्मापुरतं मर्यादित नाही आहे, तो भारतीयत्वाचा एक अंगभूत घटक आहे. अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण दुर्दैवाने काय झालं, मतपेटीच्या राजकारणामुळे काँग्रेसच्या राज्यकर्त्यांना सुरुवातीपासून असं वाटत गेलं की आपण फार हिंदू हिंदू केलं तर मुसलमान नाराज होतील. आता मुसलमान नाराज होतील म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचे बरेच प्रयत्न केले, पण ते नाराज राहिलेच. आणि त्या नाराजीचाच फटका देशाच्या विभाजनाच्या रूपात आपल्याला बसला. आता एवढी मोठी किंमत दिल्यावर सुद्धा एका विशिष्ट समूहाच्या, जे आपलेच देशबांधव आहेत, त्यांच्या नाराजीची पर्वा करायची आणि इतरांच्या नाराजीची करायचीच नाही, हे धोरण किती सुसंगत होतं. ते नव्हतं हे देशाने आता स्पष्टपणे जनादेश देऊन दाखवून दिले. सर, शेवटचे 2 प्रश्न. अनेक जण असं होतं की पुढची निवडणूक जी आहे ती असाधारण असेल आणि संविधान वाचवण्यासाठी असेल. म्हणजे जे विरोधी पक्ष आहेत किंवा विरोधक आहेत त्या आता तरी दावा करतायत की काही काळानंतर निवडणुकाच होणार नाहीत. अगदी यात पृथ्वीराज चव्हाणांपासून अनेक लोक आहेत आणि संविधान जे आहे ते सुद्धा बदललं जाईल. तर हा जो आक्षेप आहे किंवा ही जी भीती आहे, तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? असं मी म्हटलं तसं एक प्रकारची दिग्भ्रमित अवस्था झाल्यामुळे काय करावं काही सुचेना, ही आज विरोधकांची अवस्था आहे. आणि त्यामुळे मग ते कधीतरी हा निष्कर्ष काढतात, कधीतरी तो निष्कर्ष काढतात, कधीतरी कोणी म्हणतं अरे 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 संविधान. आणि हे संविधानाचा बागुलबुवा भारतीय जनता पार्टीच्या निमित्ताने उभा करणं आणि भारतीय जनता पार्टीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे काय नवीन थोडीच आहे. अटलजींवरही आरोप झाले, त्या काळापासून झाले. आम्ही काय संविधान बदललं? आम्ही उलट संविधानकर्त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी केल्या. हा गुन्हा आहे? म्हणजे संविधानकर्त्यांची स्वप्न बासनात गुंडाळून ठेवून ज्यांनी केवळ आणि केवळ मतपेढीचं राजकारण केलं, ते स्वतःला फार पवित्र मानतात आणि आम्ही संविधानाच्या स्पिरिटनुसार काम करतो, तर आम्हाला म्हणतात तुम्ही संविधान बदलणार. त्यामुळे हे कपोलकल्पित आहे, ही पतंगबाजी आहे. राजकीय पोळी शेकण्याकरता एक शिगडी पेटवावी लागते, ती पेटवण्याचा हा उपक्रम आहे. पण लोक आता या प्रकारच्या भीती घालण्याच्या आणि एक भ्रम निर्माण करण्याच्या या युक्त्या प्रयुक्त्या ज्या आहेत त्यांना बळी पडत नाहीत. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. हे आरोप नवीन नाहीत, आम्ही हे आरोप वारंवार झेललेले आहेत, पण जनतेनेच त्या आरोपांना मोहतोड जबाब दिलेला आहे. सर, शेवटचा प्रश्न. जर आपण मानलं तुमचं की 2024ला परत हॅट्रिक झाली, मोदीच परत पंतप्रधान झाले, तर 2025ला त्यांचं वय 75 होतं आहे आणि 75 नंतर सक्रिय राजकारण नाही, हा जो नियम मोदींनीच घालून दिलेला आहे, तर ते स्वतःला लावतील का असं अनेकांना वाटते. मग त्यांचे जे वारसदार आहेत ते शहा असतील का योगी असतील? कारण मोदींचं काय सांगता येत नाही. मैं तो फकीर हो झोला उठा के निकल पडूंगा असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते की काय का त्यांना इंदिरा गांधी आणि नेहरू, जवळपास 19 वर्ष नेहरू आणि मी चुकत नसेल तर 16.5 वर्ष इंदिरा गांधी पंतप्रधानपदाची कारकीर्द, नंबर 1 नेता व्हायचं भारताचा असं अनेक जण म्हणतात की मोदींचं ध्येय काय आहे, तर भारताचा नंबर 1 नेता व्हायचा. काय होईल 2025 नंतर? असं आहे, आमच्या पक्षात जी काही शिस्त आहे, अनुशासन आहे, त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या पुढच्या काही ज्या आपण म्हणू की राजकीय योजनांविषयी
माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी टिप्पणी करणं योग्य नाही. पण एका गोष्टीचा खुलासा करतो की 75 नंतर घरी बसा असा तुम्ही नियम केला आहे असं जे तुम्ही म्हणताय, माझ्या ऐकिवात असा नियम नाही. संघटनेत असा कुठलाही नियम नाही. आज आमचे अनेक नेते आहेत की जे 75च्या पुढचेही आहेत, पण ते आपापल्या परीने सक्रिय आहेत. याचा अर्थ ते पदावरच असले पाहिजेत असं नाही, ते सक्रिय आहेत. त्यामुळे असा कुठलाही नियम माझ्या ऐकिवात नाही, आमच्या पक्षाच्या संविधानात नाही, कोणी कधी भाषणात सांगितलं आहे असंही मी ऐकलेलं नाही. हां, पक्षामध्ये पिढी दर पिढी ज्याला आपण म्हणतो की नित्य नूतन चिरपुरातन, तसं नवीन रक्त येत राहतं. जुनं रक्त जे आहे तेही आपलं काम करत राहतं. कधी कधी नव्यांकरता ते जागा करून देतं. हा जिवंत संघटना असण्याचं हे उदाहरण आहे. बाकी सगळ्या संघटना लेच्यापेच्या झाल्या, काही जर मृतवत झाल्या. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामांची खूप चर्चा होते आणि लोक आपापल्या परीने निष्कर्ष काढतात. मला नाही वाटत असं काही नियम आहे. आणि पुढे काय होईल, कोण काय भूमिका आमचे माननीय नेते घेतील याबद्दल मी टिप्पणी करणं योग्य नाही. मोदींचं नेतृत्व ही देशाची गरज आहे. देशाला आज मोदींमध्ये आपल्या आशा आकांक्षांचं प्रतीक किंवा त्या फलद्रूप करण्याचा एकमेव नेता या पद्धतीचं एक अढळ विश्वासाचं ध्रुव ताऱ्यासारखं स्थान हे नरेंद्र मोदींनी जनमनामध्ये स्वतःच्या परिश्रमाने, स्वतःच्या प्रतिभेने निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून जनतेच्या आशा आकांक्षांना फलद्रूप करणारा नेता मला असं वाटतं की ही देशाची गरज आहे. ओके, या नोटवर आपण थांबूयात इथंच. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवरती, मुद्द्यांवरती मनमोकळेपणाने तुमची मतं मांडली. बोलबेडूच्या या खास मुलाखतीमध्ये आपण इथंच थांबूयात. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली तुम्ही जरूर कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही जरूर नोंदवा. आज इथंच थांबूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आभार तुमचे. नमस्कार.